गुड मॉर्निंग, माझं नाव शिवानी आणि आज आपण पायथन मधले सेट फंक्शन आणि मेथड बघणार आहे. सेट म्हणजे काय माहिती आहे ना सगळ्यांना, कारण आधी बघितलंय आपण. माहिती आहे, समजा एखादा सिक्वेन्स दिलाय तो सेट आहे का टपल आहे का लिस्ट, हे एक स्पेसिफिक येते, कशावरनं ओळखतो आपण? बरोबर. फंक्शन्स ऑफ सेट. पहिल्यांदा आहे लेंथ. लेंथ काय रिटर्न करणार आहे? बरोबर. एक्झाम्पल आहे, ही लिस्ट आहे हां, आणि प्रिंट LEN ऑफ ए म्हणजे लेंथ ऑफ ए, किती एलिमेंट आहेत ते आपल्याला रिटर्न करणार आहे. नंतर आहे सम. सम मध्ये काय होणार आहे? पूर्ण एलिमेंटचे टोटल सम, म्हणजे बी हे आपला सेट आहे, ह्यात किती एलिमेंट आहेत त्याची ॲडिशन रिटर्न होणार आहे. मिनिमम व्हॅल्यू कुठली आहे? एलिमेंट सेटमधला मिनिमम एलिमेंट कुठला आहे ते रिटर्न होणार आहे. प्रिंट मीन ऑफ ए. तसंच मॅक्स म्हणजे मॅक्झिमम एलिमेंट, पूर्ण सेटमधला जो एक मॅक्झिमम एलिमेंट असतो तो रिटर्न करणार आहे. सेट हे फंक्शन असं आहे, समजा स्ट्रिंग आपली ही स्ट्रिंग आहे, वेलकम स्टुडंट, एक्स इज इक्वल टू सेट ऑफ स्ट्रिंग. सेट म्हणजे जी स्ट्रिंग आहे ती आपल्याला सेटमध्ये कन्वर्ट करून मिळणार आहे, प्रिंट एक्स. आता हे काय जे आउटपुट आलंय त्याचा टाईप काय? सेट. बरोबर. का? कारण हे आपण सेटनी स्ट्रिंगला कन्वर्ट केलंय सेटमध्ये. मेथड्स बघूयात आपण सेटमधल्या. ॲड. इट इज यूज टू ॲड सिंगल एलिमेंट, म्हणजे आपल्या लिस्ट सेटमध्ये जर आपल्याला एखादा एलिमेंट ॲड करायचा असेल, समजा रोल नंबर लिस्ट आहे आणि एखाद्या मुलाचं ॲडमिशन लेट झालंय, तर मग आपल्याला त्याला ॲड करायचं असेल ना, तर आपण ॲड ही मेथड यूज करणार. ए ऑफ ॲड 0 म्हणजे आपण जी व्हॅल्यू देणार आहे ती, कुठली व्हॅल्यू ॲड करायची ती. प्रिंट ए. 0 हा कुठं पण म्हणजे एंडला नाही ॲड होणार आहे. स्ट्रिंगमध्ये आपण बघितलं ॲड केलं की एंडला ॲड होतं, एंडला नाही होणार आहे, रँडम कुठं पण होणार आहे. अपडेटने काय होणार आहे? आता हे एक एलिमेंटसाठी आपण ॲड यूज केलं, अपडेटसाठी जर एकापेक्षा जास्त एलिमेंट ॲड करायचे असेल तर अपडेट यूज करणार आहे. सेट डॉट अपडेट सिक्वेन्स हे सिंटॅक्स आहे हा. टी हे एक टपल दिलं आहे आणि हे सेट दिला आहे, तर आपल्याला सेटमध्ये जर टपल हे करायचं ॲड करायचं असेल तर ते ॲड होऊ शकतं. एस डॉट अपडेट एस म्हणजे एसमध्ये जे स्टोअर होणार आहे, प्रिंट एस, हे दोघांचं ॲड होऊन हे झालं आहे, आउटपुट आलं आहे. रिमूव्ह म्हणजे एलिमेंट समजा कुठला रिमूव्ह करायचा असेल तर रिमूव्ह हे फंक्शन आहे. एक्झाम्पल आहे, हा सेट आहे ए डॉट रिमूव्ह 20, इथं एलिमेंट पास करायला लागतो आपल्याला, जे एलिमेंट रिमूव्ह करायचं आहे ते ए डॉट 20. प्रिंट आफ्टर रिमूव्हिंग एलिमेंट ए 30 91 20 रिमूव्ह झाला आहे. आणि बी इथं काय होतं, रिमूव्हमध्ये काय, जो एलिमेंट जर असा एलिमेंट दिला जो पूर्ण सेटमध्ये नाही आहे, बाहेरचा, सेटच्या बाहेरचा एलिमेंट दिला तर आपल्याला एरर शो करणार आहे. डिस्कार्ड पण एलिमेंट रिमूव्ह करणार आहे, पण फरक इतका आहे की जो एलिमेंट दिलाय तो समजा सेटमध्ये नसेल तर एरर शो नाही करणार. पॉपमध्ये एलिमेंट रिमूव्ह होणार आहे, पण तो रँडम कुठला पण होणार आहे, आपण त्याला एलिमेंट नाही देऊ शकत, म्हणजे 2च रिमूव्ह करायचा आहे, 3च रिमूव्ह करायचा आहे असं नाही, कुठला पण एलिमेंट रँडमली रिमूव्ह होणार आहे. ए इज इक्वल टू 16 हा सेट आहे. ए डॉट पॉप एलिमेंट नाही करायचा आहे पास. प्रिंट सेट ऑफ ए. आता इथं कुठला एलिमेंट रिमूव्ह झाला आहे? 99. असा रँडम कुठला पण झाला आहे. कोणाला काही क्वेश्चन आहे? सेटमध्ये व्हॅल्यू चेंज होतात का? सेटमध्ये एलिमेंट्स चेंज होतात? हो, कारण इम्युटेबल आहे सेट. इम्युटेबल सेटमधले एलिमेंट्स इम्युटेबल आहे, होल सेट म्युटेबल आहे. जर मला एम्प्टी सेट क्रिएट करायचा असेल तर कसा क्रिएट करणार? सेट आणि हे कर्ली ब्रॅकेट ओपन आणि क्लोज, त्यात काही नाही दिलं म्हणजे तो एम्प्टी आहे, एलिमेंट नाही दिले. एम्प्टी सेट डिक्शनरी कशी क्रिएट होते? डिक्शनरीमध्ये कोलन देऊन आपल्याला की आणि व्हॅल्यू असं पास करायला लागतं, ते पण हेच असतं, म्हणजे कर्ली ब्रॅकेटमध्येच असतं. ठीक आहे, डन. कळलंय का सगळ्यांना?